हां. पहिल्यांदा मिक्सरमध्ये खोबरं, लसूण आणि वाटाणे असले तर तुरीच्या शेंगांचे दाणे, जे काय दाणे असतील ते, किंवा कधी कधी घेवड्यात जास्त दाणे असले तर ते पण ह्याच्यात टाकून द्यायचे. ओके. आणि मग सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलं मसाला. हां. बाकी मग हा कांदा, बटाटा, वालपापडी, घेवडा म्हणजे थोडे वाटाणे आणि वांगी असं घेऊन ठेवले. आता आपण फोडणी करूया. भाजी डायरेक्ट कुकरमध्ये टाकली तरी चालते. रोजच्या भाजीपेक्षा थोडं जास्त. हां. काही भाजी पण जास्त आहे ना. हां. फोडणी नेहमीसारखीच करायची, पण त्याच्यात मोहरी बरोबर ओवा पण टाकायचा. ओवा. अच्छा, त्याच्यामुळे ती टेस्ट येते वाटतं ना. ओवा आणि कसुरी मेथी फोडणीला टाकायची. साधी मेथी असली तर साधी मेथी. ओव्याचा वास म्हणजे मस्त. मोहरी ना. मोहरी टाकली. मोहरी जरा तडतडली की मग ओवा. ह्याच्यात काढा होता कांदा. हिंग आणि धण्या जिऱ्याची पावडर ह्याच्यात चांगली लागते खूप. आणि गोडा मसाला. गोडा मसाला. मोहरीचा तडतडल्यावर चांगली ओवा. हा पण तडतडतो का नाही? ओवा पण हिंग पण जरा जास्तच घालतो. हळद. कसुरी ती पण पाहिजे जरा कांदा. वास आला ना मेथीचा. फोडणीत घालायची असते तर मग वास सगळ्या भाजीला लागतो. जरा शिजेपर्यंत परतला तरी बस झाला. याला काही लाल करायला पाहिजे असं नाही. फोडणीत घालायची असते हा मसाला. आपण वाटून घेतलेला हिरवे वाटाणे फ्रोझन असले तरी जरा गरम करून घ्यायचं. मसालाही जरा परतून घ्यायचा. म्हणजे लसणाचा वास. त्यात वालपापडी, वाटाणे जे काय असेल, सुरण, रताळ सगळं. हां, इझी आहे.
मसाल्यात वाटताना मीठ बीठ काही घातलं नाही, नाही तर मसाला काही घालू शकतो. आधी जरा भाजी परतून घ्यायची, मगच झाकण लावायचं. बटाटे राहिलं आणि मग गोडा मसाला वगैरे तर घालायचं ना. मस्त दिसते. तिखट, धणाजिरा पावडर पण भरपूर घालायची. हां. टोमॅटो नाही. गोडा मसाला, टोमॅटो नाही. मग त्याच्याऐवजी आंबटपणा हवाच असलं तर लिंबू पिळायचं. आणि मग मीठ आणि गूळ. भात मस्त येतोय, तसाच येतोय. ह्याच्यात अडचण झाली तर म्हणजे कढईत परतून घ्यायचं, मग कुकरमध्ये. आता पाणी घालून कोणती पण भाजी आधी परतून घ्यायची आणि लास्टला पाणी घालून मसाला सगळा भाजीला लागतो. आधीच पाणी घातलं की म्हणजे पानचं करून येतो. शेवटी पाणी. आधी भरले होते बघ, एवढा शिजल्यावर तो कमी झाला. ते सगळे मसाल्यातच शिजले की सगळ्या भाज्यांना त्याची किती, एक शिट्टी? हा, एक शिट्टी आणि थोडा वेळ बारीक कोथिंबीर घालायची. ती पण आत घातली तर वास लागतो. वरून हवी तर घालावी. गॅस किंचित लहान आणि मोठ्याच्या मध्ये मीडियम. एक शिट्टी ना, मग उंदियो रेडी. एक शिट्टी आणि थोडा कमी वाटतं. गुळाचा गोडपणा वेगळा.
बस रेडी. मेथीचे मुठी हवे असले तर वेगळे करून घालायचे, वेगळे नाही तर विकत आणून घालायचे. वेगळे मेथीचे मुठी काय, मेथी घ्यायची, त्यात डाळीचे पीठ घालायचं. नाही म्हणजे ते मुठी मिळतात तिथे, पण मग ते काय तळून घालायचे का असेच घालायचे? मग ते हे होतात ना, नंतर घालायला लागतात. हा तेच म्हटलं, असे मिक्स मिक्स होऊन जातात.